नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रत्येकाच्या घरी गणेश स्थापना म्हणजे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील. बघा, आता बऱ्याच लोकांचे केंद्रात काही लोक येतात, त्यांचे बरेच प्रश्न आहेत की आम्ही स्वामी सेवेत येऊनही आमचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तुमचे प्रश्न कसे सुटतील? बघा, तुम्ही स्वामींची मोजून मापूनच सेवा करणार. म्हणजे तुमच्या अडचणी खूप साऱ्या असणार, एक झाले की एक झाले की एक, आणि प्रत्येक अडचण तुम्हाला असं वाटतं की स्वामींनी पटकन लगेच आमची सोडवली पाहिजे. पण तसं नसतं, कारण तुमचे काही मागचे भोग असतात. ते भोग संपल्याशिवाय तुम्हाला तुमचं काम व्हायला अडचणी येत राहणार. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमचे मागचे कर्म, काही दूषित कर्म असतात आपले, ते पूर्ण झाल्याशिवाय तुमचे काम कोणतेच होणार नाही. आणि तुम्ही मोजून जर स्वामींची सेवा करत असाल तर ते कसे लगेच होईल? ते शक्यच नाही. त्यासाठी तुम्हाला स्वामींवर तुमचा अखंड विश्वास पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी त्यांच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. आणि तुमची दररोजची नित्य सेवा चालू पाहिजे. त्यानंतरच तुमचं जे काही काम आहे, तुमचे काही प्रश्न आहेत, तुमच्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या तुमच्या सुटणार आहेत. तुम्ही तोलून मोजून मापून सेवा करणार आणि मागताना स्वामींना खूप सारं काही मागणार. कसं स्वामी तुम्हाला देतील ना? नाही देणार. बघा, असे काही सेवेकरी आहेत, खूप खूप वर्षापासून ते स्वामींच्या सेवेत आहेत, पण त्यांची इतकी स्वामींवर इतका विश्वास आहे, इतका प्रचंड विश्वास आहे त्यांच्यावर की ते काही झालं तरीही ते स्वामींची नित्य सेवा सोडत नाही. केंद्रात येणं, आरतीला, तसेच केंद्रातली काही कामं करणं. खूप ते लोक म्हणजे खूप दिवसापासून सेवेत आहेत. आणि आपण बघा, किती दिवसापासून सेवेत येतो आणि आपण काय म्हणतो माणसात की आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत, आम्ही 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. ही म्हणण्याची पद्धत खूप चुकीची. त्यांना काही घेणं देणं नसतं तुमचं तुम्ही किती दिवसापासून सेवेत आलाय. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही किती मनापासून करताय. बघा, आता सेवेत येणं खूप सोपं आहे, पण सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे. स्वामींच्या आज्ञेनुसार झाडाचं पानही हलू शकत नाही आपण तर कोण. आणि बघा, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा घेतली असेल, केंद्रातून तुम्ही सेवा करत असाल, नित्यसेवा तुमची चालू असेल, स्वामींवर तुमचा अखंड विश्वास असेल, पण जर तुमचं ते काम जर झालं नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कारण तुम्हाला आत्ता काय झालं, म्हणजे आत्ता काय झालं एवढंच माहीत आहे, पण महाराजांना पुढं काय होणार आहे हे सुद्धा माहीत असतं. आपण एखाद्या गोष्टीसाठी स्वामींकडे हट्ट करतो की असं होऊ द्या महाराज, ते तसं होऊ द्या, माझं हे काम होऊ द्या, माझं ते काम होऊ द्या. पण आपल्याला माहिती आहे का, पुढं जाऊन ते काम आपल्यासाठी ते योग्य आहे का अयोग्य आहे? महाराजांना ते माहीत असतं. जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नसेल तर तुमचा विश्वास लगेच डगमगून देऊ नका. कारण बघा, आपल्याला आत्ताचं माहीत असतं, उद्या काय होणार आहे माहीत नाही. आणि महाराजांना चांगलं माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्याच्यामुळे जर एखादं काम झालं नसेल तर ते तिथंच सोडून द्या. आणि तुम्ही नाही झालं ना तर ते तिथंच सोडा, की असं समजून घ्या ही आपल्यासाठी योग्य नाही. त्याच्यामुळं महाराज आपलं हे काम करत नाहीत. काही लोकांच्या बरेच प्रश्न असतात की आम्ही सेवा करतो पण तरीही आम्हाला फरक पडत नाही, आमचं काम वेळेत पूर्ण होत नाही. बघा, कसं असतं माहिती आहे का, जर तुमचं मागील कर्म जे आहे ते दूषित असेल तर तुमची कामं व्हायला तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि जर त्याचे कर्म चांगले असतील तर त्याची कामे पटपट होऊन जातात. पण त्यासाठी तुम्हाला नित्यसेवा करणे गरजेचे आहे. नित्यसेवा म्हणजे नक्की काय? नित्यसेवा म्हणजे तुम्हाला रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्ही 1 माळ केली तरीही चालेल. बघा, 11 माळी करायचं, नुसती मनी माळ घेऊन पटपट पटपट ती ओढायचं, ती खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही 10 माळी करा, 11 करा, काही फरक पडणार नाही. आणि फक्त 1 जरी केली ना मनापासून तरी ती महाराजांपर्यंत नक्की पोचणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मन लावून जपमाळ करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, पटपट. म्हणजे एक मानसिक समाधान म्हणून 11 माळी जप करायचं नाही. बघा, आता आपल्याला असं वाटतं हा माझा नित्यसेवा झाली, 11 माळी जप झाला, 3 अध्याय झाला, त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही 1च माळ करा, पण मन लावून करा. आणि दिवसभर तुम्ही जे कोणतं काम करताना ते तुम्ही मन लावून काम करा आणि म्हणजे प्रामाणिकपणे काम करा. आणि त्या कामात, प्रत्येक कामात श्वासाबरोबर आपण ज्यावेळेस श्वास घेतो ना त्या श्वासात सुद्धा तुमच्या श्री स्वामी समर्थ पाहिजे. बघा, काम करताना जर तुम्ही नामजप केला, महाराजांचं सतत नामस्मरण केलं तर तुमच्यावर एकही अडचण येणार नाही. तुमच्या वेळ खराब जर आली ना तर ती स्वतः महाराज घेतात. पण तुम्ही जर करायची म्हणून सेवा करत असाल तर त्याचा तुम्हाला फरक पडत नाही. बघा, आता महाराजांच्या सेवेत जर असेल तर तुम्हाला
काय फरक पडतो मी सांगते बघा. जर तुमच्यावर येणारे संकट येणार नाही असं मी म्हणत नाही, संकट तुमच्यावर येतच राहणार, पण जे हातावर येणार आहे ते बोटावर येतं आणि बोटावर येणारं नखावरच येऊन निभवतं. त्याच्यामुळं स्वामींवर विश्वास ठेवा आणि विश्वासानेच तुम्ही काम करत राहा. महाराज तुमच्यावर एकही अडचण येऊ देणार नाही. आपल्यावर जर संकट आलं ना तर आपल्या आधी आपली काळजी महाराजांना असते. त्याच्यामुळं तुम्ही जर सेवेत असाल तर बघा, बऱ्याच जणांना अनुभव आहे, स्वतः मला सुद्धा अनुभव आहे. ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना, आपण अडचणीत असतो ना, पण आपल्या आधी महाराज अडचणीत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सेवेत राहा, महाराजांवर विश्वास ठेवा. तुम्हाला नित्यसेवा बघा, नित्यसेवा 3 अध्याय वाचायला 7 मिनिट लागतात. जर तुम्ही नवीन असताल तर 7-8 मिनिटे लागू शकतात. जुनी जी आहेत लोक, आता आम्ही वाचन करतो 5 मिनिटं खूप झाली 3 अध्याय वाचायला. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, एक 10 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि महाराजांचे 3 अध्याय वाचा. बघा, तुमच्यावर ना कोणतीही वेळ येऊ द्या, कितीही बिकट परिस्थिती असू द्या तुमची, त्यातून तुम्हाला महाराज बाहेर काढणार. फक्त तुमचा त्यांच्यावर अखंड विश्वास पाहिजे, किंतु परंतु मनात आणायचं नाही. जर तुमचा विश्वास असेल तर त्या विश्वासाच्या जोरावर आणि सेवेच्या जोरावर तुम्हाला अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात. हे अनुभव ज्यावेळेस आपण सेवेत येतो ना त्याच वेळेस आपल्याला येतात. आपण ऐकतो की हे असं झालं, ते तसं झालं, पण ज्यावेळेस स्वतःवर अनुभव येतो, स्वतःवर वेळ येते ना, त्यावेळेस कळतं की खरंच आपलं हे काम किती दिवसापासून रखडलेलं आहे. आता झालं बघा, सेवेत जर असाल ना, सेवेत आल्यानंतरच आपल्याला कळतं. बऱ्याच लोकांची अशी कामं होती की ती खूप दिवसापासून, खूप वर्षापासून रखडलेली होती. ती सेवेत आल्यानंतरच ती पूर्ण झाल्या, तोपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. कुणाचं घराचं काम असू द्या, कुणाचं लग्न असू द्या, बऱ्याच लोकांची असे अनुभव आहेत की सेवेत आल्यानंतर न त्यांची कामे खूप मार्गी लागलेत, खूप प्रश्न सुटले. त्याच्यामुळे तुम्ही सेवेत राहा, महाराजांवर विश्वास ठेवा आणि सेवा कधीही मोजून मापून करू नका. म्हणजे म्हणू नका की मी 10 माळी केल्या, मी 11 माळी केल्या, मी 5 माळी केल्या, असं मोजून करू नका. तुम्हाला जी काही सेवा करायची ती मन लावून करा आणि लोकांना सांगत बसू नका की मी इतकं केलं, मी तितकं केलं. ही खूप चुकीची पद्धत आहे. तुम्हाला जेवढी जमती तेवढी करा. एखाद्या दिवशी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही नुसतं दिवसभर नामस्मरण केले ना तरी महाराज तुमच्याबरोबर येत असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही घर सोडताना महाराजांना एकच प्रार्थना करायची की महाराज मी अमक्या कामासाठी चाललोय, तुम्हीही माझ्याबरोबर चला. 100% तुमचं काम ती होणार म्हणजे होणारच. बघा, माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ पाहिजे, दुसऱ्याविषयी आदर पाहिजे, दुसऱ्याविषयी अशी कपटी भावना नसावी मनात. एखाद्याचं चांगलं होते, ठीक आहे, होऊ द्या, त्याच्या पाठीमागं आपलं होईल. फक्त तुमचे विचार स्वच्छ पाहिजेत, कामात तुमचा प्रामाणिकपणा पाहिजे. मग बघा, आणि नेहमी सतत तुमच्या मनात नामस्मरण महाराजांचं चालू पाहिजे. तुमच्यावर एकही संकट येणार नाही. तुमच्यावर ज्यावेळेस संकट येईल ना त्यावेळेस महाराज स्वतः अडचणीत असतात. तुम्ही अडचणीत नसता तर महाराजांना अडचणीत असते की महाराजांवर संकट येत असतं की आपला एक सेवेकरी संकटात आहे, मग त्याला कसं बाहेर काढायचं हे नियोजन महाराज स्वतः करत असतात. आणि बघा, कुणाच्याही रूपात येऊन आपले संकट आहे ना, महाराज ते संकटातून आपल्याला बाहेर काढतात. तर प्रत्येकाने सेवेत राहा आणि रोजची नित्य सेवा करत राहा. महाराजांवर अखंड विश्वास राहू द्या आणि केलेली सेवा कधीच मोजून मापून करू नका. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.